खरेदी केल्या काल काय सीन झाला तुमच्या तिथं? तिथं बघितली पोलीस स्टेशन जवळ म्हणजे काय तर झालंय. चला शाळेचा पाठी संख्या आपण लवकरात लवकर चला शाळेचा पाठी संघ चला आता आतमध्ये मैदानाच्या आतमध्ये जाणं गरजेचं असेल कारण ऑलरेडी खूप वेळ झाला मित्रांनो. 4 ओव्हरचे मॅचेस आपण खेळत आहोत त्यामुळे वेळ वाचवणं गरजेचं असेल आणि आता मॅचकडे वळणार आहोत. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे. खूप वेळ झाला आणि मग त्यानंतर त्या ब्रेक नंतर आता वळूयात पुन्हा एकदा आदिवासी चषक 2026चा क्रिकेटचा अभूतपूर्व सोहळा क्रिकेटचा रणसंग्राम आपल्याला या विभागामध्ये पाहायला गेलं तर सगळ्यात मोठी स्पर्धा सध्या तरी ज्या स्पर्धेची चर्चा तुम्ही आम्ही सगळेजण करत आहोत ती स्पर्धा पाहायला भेटते आदिवासी चषक आणि हा महत्वपूर्ण मॅच जिथे शाळेचा पाड्या संघाच्या विपक्षामध्ये बेस्ट ऑफ बिलकिडी पाड्या संघ पाहायला भेटेल. मॅच मध्ये टॉस जिंकलाय मग तो टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा एक महत्वपूर्ण धाडसी निर्णय घेतला या मॅच मध्ये आणि आता तो धाडसी निर्णय सार्थक ठरवण्यासाठी ऍज ओपनिंगची जी जोडी आहे ते आपण लवकरात लवकर त्वरित पाठवून द्या. असला ती फिल्डिंग लावायची आहे आणि त्यानंतर ओपनिंगची जोडी देखील पाठवायची आहे. पुढचा मॅच असेल केळीचा पाड्या संघाच्या विपक्षामध्ये सुसरवाडी. दोन्ही संघ चला आपले मॅचची फॉर्मॅलिटी कंप्लीट करून आपले ते जे ड्रेस आहेत या स्पर्धेचे ड्रेस किट कलेक्ट करायचे आहेत आणि आपण देखील तयारीमध्ये राहायचा. पुढचाही मॅच लगेच तो खेळवला जाईल आणि जे विनर संघ आहेत त्या विनर संघांनी कुठेही जाऊ नका मित्रांनो कारण या पुढचा जो मॅच आहे तो पुढचा मॅच झाल्यानंतर लगेचच सेकंड राऊंडला आपण सुरुवात करणार आहोत. ना कसा काय असते चालते कसा कधी ब्राईटनेस कमी जास्त होते ना कारण या पुढचा जो मॅच आहे तो पुढचा मॅच झाल्यानंतर लगेचच सेकंड राऊंडला आपण सुरुवात करणार आहोत. आपला आवाज जाते रे आपला आवाज तर इकडे येतोय. चला सो महत्वाच्या मॅचला केली जाते सुरुवात. महत्वाच्या मॅचला केली जाते सुरुवात. टी शर्ट चला तर वळूयात मॅच कडे. असा दिवस हॅलो आज 14 फेब्रुवारी
याला म्हणजे ते आज बोंबे आपण डावा. पाहायला गेलं तर 14 फेब्रुवारी 2019 ला तो झालेला हा? बॅड हल्ला आपण पाहिला. काय होते पुलवामा अटॅक आमचा आवाज येत म्हणजे असा आपल्याला आजच्या दिवसामध्ये 2019 ला झालेला तो बॅड हल्ला. एक मिनिट. त्याच्यामध्ये निष्पाप आमचे शहीद झालेले जवान त्यांना प्रथमतः आपण भावपूर्ण श्रद्धांजली देऊया. त्यांनी वळीयात बरं, आता बघा आता इथं का परत? बेस्ट ऑफ बेलगडी संघाच्या विपक्षामध्ये शाळेचा पाडा असा मॅच चालू आहे आणि सध्या तरी पहिला चेंडू जो राहिलाय हॅलो तो पहिल्या चेंडूवरती पाहायला गेला तर डॉट बॉल येतोय. हॅलो याही वेळेस पाटल स्वीप करण्याचा प्रयत्न तिथे आपण पाहत आहोत. तो कॉन्फिडन्स दिसलेला नाही दोन्ही फटक्यामध्ये. सोपन बरं पण त्यानंतर सोपन बरं पण अरुण वळंबा ही जोडी आपल्याला पाहायला भेटते. बेस्ट ऑफ बेलकडी पाटील संघाची बॅटिंग करण्याचा जो निर्णय घेतलाय परंतु सध्याच्या घडीला जर पाहायला गेलं तर मैदानाच्या आतमध्ये ती शांतता आहे. कारण त्याचं राहिले दोन्ही बॉल जे कॅमेराचा माईक चालू आहे वाटतं. थांब बंद कर कॅमेरा. गोलंदाज मैदानाच्या आत कॅमेराचा आवाज चालू आहे वाटतं. जिथे की चांगली गोलंदाजी सध्या तरी दोन्ही बॉलवरती त्याने केली आहे. मॅन्डेटरी पॉवर प्ले चालू आहे. मग अशा त्या परिस्थितीमध्ये पाहूयात कशा पद्धतीने ती गोलंदाजी या ओव्हर मध्ये 6 बॉलवरती ती कशी केली जाईल पाहूयात. सध्या तरी शांत ठेवलंय. हा फुलटॉस करून बसले. क्रॉस बॅटेने खेळा फटका चांगला आहे. एलिव्हेशन चांगलं जुळालंय. एका टप्प्याने चेंडू निघाला बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि इथे आला हा महत्वाचा चौकार. 4 धावा. त्याच्या नाही 200 भेटला असतो. आपल्याला पाहायला भेटत आहेत मैदानाच्या आतमध्ये जिथे गोलंदाजी होते हे पण शरण केंद्राने तिथे आहे. त्याच्या बॉलवरती इथे हा हल्लाबोल झालाय. चौकार आलाय. 4 धावा मिळाला. स्विंचित करण्याचा प्रयत्न. बॉल मागे चालला. विकेट किपरनं सोडलाय. मागे बॉल अडवला जाईल तोपर्यंत आपण पाहतो अजून एक डॉट बॉल येतोय. 4 बॉलचा खेळ झाला आणि धावा झाल्यात फक्त
दिसला या मॅच मध्ये आतापर्यंत. शांत ठेवलंय अरुण वळंबाला देखील डॉट बॉल आलाय. पाडल स्वीप करायचं होतं. यू मिस आवर डेफिनेटली हिट. क्लीन बॉल झालाय. दांडी गुळ झाली. बेल्ट सुटायलात आणि आता झटका दुसरा. फलंदाज अरुण वळंबा देखील आउट. एक 1.4चा खेळ समाप्त झाला आणि बॅटिंग करीत असताना 7ला 2 झटके दिले गेलेत. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करीत असताना हा बॉल यावेळेस आपल्याला पाहायला गेलं तर सातला 2 विकेट. 5 बॉल हाताळले गेले आणि ती शांतता दिसते डगआउटला. संदीपच्या सोबतीला आता विनोद वातास ही जोडी आपल्याला पाहायला भेटते. संदीप बरफ हा खेळाडू पाहायला भेटतोय. 2 मोहरे लवकर टिपले गेलेत. 2 महत्वाच्या विकेट लवकर घेतल्या गेल्यात. मग अशा परिस्थितीमध्ये त्या धावा येणं गरजेचं आहे. त्या धावा आलेल्या नाहीत आतापर्यंत. समोर बॉल होता. ड्राईव्ह केला. एक्सा कबरला फिल्डर आहेत. डीपमध्ये क्षेत्ररक्षक येतोय. बॉल उचलून फेकी केला जाईल. एकच सिंगल वाटतंय. धाव काढण्याचा प्रयत्न चालवला जाईल. विक थ्रो होता. फायदा घेणं गरजेचा होता. तत्पूर्वी एकच सिंगल. कारण ऑलरेडी 2 विकेट गेल्यात. मग ती रिक्स घेण्याचा प्रयत्न दिसत नाहीत. सिंगलनं डाव पुढे नेला जाईल आणि धावा झाल्यात 8 धावा. भेटतोय. रोहित भगत अरे की या बॉलवरती तुझी चुकी राहिली आहे त्याच्याकडनं. इनसाइड आउटला उडवलाय. फ्री हिटचा बॉल आहे. उंच गेलाय. डिस्टन्स कमी वाटतंय. फायदा घेतला जाईल आणि आता मस्तकाला दस्तक देते. बॉल निघालाय. वाडी स्लॉंग बाउंड्री लाईनच्या बाहेर. मौका भी दिया और चौका भी दिया. 4 धाबा. चौकार.
15 वरती धावफलक आपल्याला पाहायला भेटतंय. हलक्या हाताने आपण पाहतात गॅपमध्ये बॉलला याही वेळेस ढकल लॉंग ऑफला फिल्डर सेट केला जातो. एका टप्प्यानं बॉलला उचलला जाईल. 2चा कॉल आहे. रनिंग बिटवीन द विकेट फास्ट दिसते आणि आता 2 धावा घेऊन जात आहेत. या मॅच मध्ये मी म्हणेन सगळ्यात महत्वाचं शाळेच्या पाड्या संघाला त्या 2 महत्वाच्या विकेट होत्या. जेव्हा जेव्हा आम्ही पाहिलंय बेस्ट ऑफ भिलकडी पाड्या संघाला सोपान बरप किंवा अरुण वळंबा मैदानाच्या आतमध्ये राहिला तर मग त्या धावा भरपूर वेगामध्ये धावत असतात, परंतु तो बाद झाले आणि आता त्या धावा संत गतीने चालू राहिल्यात. अजून एक चांगला बॉल पुढे ससावून अगदी आपण पाहत आहोत डावा पाय थोडासा पुढे घेतला होता आणि मग त्यानंतर पॅडल स्वीप करायचं होतं परंतु जमलेलं नाही. प्लॅन मिस. अजून एक डॉट बॉल. 2.4 खेळ झालाय. 17 झालात. 17ला 2 विकेट गेलात आणि हा खतरा सध्या तरी आहे बॅटिंग करणाऱ्या टीम वरती. शाळेच्या पाड्या संघाची गोलंदाजी चांगली झाली आहे. ओहो अजून एक चांगला बॉल वाटतोय. पाहूयात आणि नक्कीच इथे अजून एक डॉट बॉल येतोय. ती बॅटिंग लाईनअप आजच्या दिवसामध्ये या मॅच मध्ये दिसलेली दिसत नाहीत. सातत्यानं संघर्ष जारी आहे. संदीप बरप मैदानाच्या आतमध्ये जरूर उभा आहे. हा देखील एक महत्वाचा खेळाडू आहे परंतु सध्याच्या घडीला त्याला देखील शांत ठेवण्यामध्ये यश मिळालंय. फुलटॉस करून बसले होते. लो व फुलटॉसला हा बॉल आणि त्यानंतर पाहता ड्राईव्ह केलाय. फटका. एक सिंगल. 2चा कॉल आणि तिथे पाहूयात रनिंग बिटवीन द विकेट खूपच फास्ट होती आणि त्या गोष्टीचा फायदा झालाय जिथे या अंतिम बॉलवरती आलेल्या 2 धाबा आपल्याला पाहायला भेटतील आणि या 2 धावसंख्येच्या मदतीनं ओव्हर क्रमांक 3 समाप्त. 3 ओव्हरचा खेळ झाला आणि धावा झाल्यात फक्त 19. अंतिम ओव्हर. जिथे आतापर्यंत शांतताच राहिली आहे कारणच त्याचं राहिलंय. लगातार पाहायला गेलं तर जी ओपनिंगची जोडी होती त्यांना थोडासा वेळ विकेटवरती कमी काढलाय. सस्त्यामध्ये बाद झालेत आणि आता तो दबाव दिसतोय. परंतु आता मी म्हणेन महत्वाचं राहिलंय काय तर या मॅचमध्ये संदीप बरपची बॅट बोलणं गरजेचे असेल. 7 विनोद वातासला देखील द्यावं लागेल या मॅचमध्ये कारण आता ते वेळ राहिलेली नाही तितकी देखील. तर आता फक्त तुमच्याकडे 6 बॉल राहिलेत. या 6 बॉललाच तुम्हाला जे काय करायचं आहे ते करून दाखवावं लागणार आहे. सध्या तरी ते संकट वाटतंय कारण 18 बॉल हाताळले गेले तरी धावा झाल्यात फक्त 19. 19ला 2 विकेट गेल्यात. ती चर्चा झाली आहे. हा डिंक्स ब्रेक तो होता आणि ती चर्चा सगळ्यात महत्वाची असेल. पाहूयात काय सांगितलं आहे या चर्चेमध्ये सोपान बरपनं दोन्ही खेळाडूंना. आणि आता गोलंदाजी मार्कवरती सनी आपल्याला पाहायला भेटतोय. क्रॉस बॅटिंगने खेळायचं होतं मागे बॉल आणि विकेट किपरनं चांगला फ्लाइंग जम्प पकडलाय घेतलाय आणि त्यानंतर तो झेल पकडलाय आणि आता झटका क्रमांक 3. यावेळेस महत्वाचा अजून एक विकेट. विनोद आउट. जो संघ खेळतोय तो आमचे संदीपजी दरोडा साहेब यांनी पुरस्कृत केलेला संघ आहे आणि अगदी आपण पाहत आहोत आता जी कामगिरी बघून ते देखील खुश असतील कारण खूप चांगलं कार्य करतायत मैदानाच्या आतमध्ये संघ. अगदी आपण पाहत आहोत बरोबर ती गोलंदाजी चालू ठेवलेली आहे. 19ला आता 3री विकेट. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये समीर येतोय. समीर वातास. जिथे आता खूप साऱ्या अपेक्षा वाढलेल्या आहेत. पाहूयात ॲज अ बॉलिंग मार्क वरती खूप चांगलं कार्य भरपूर वेळा दाखवलं. आता बॅटिंग करायचं आहे. क्रॉस बॅटिंगने खेळा. फटका चांगला आहे. वॅकेंट एरिया आहे. निघाला बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. आला स्ट्रोकतोय. यावेळेस समीरचा हा ब्रँडेड स्ट्रोक. चौकार.
फिल्डिंग सेट होते. फील्डमध्ये चेंजेस पाहायला भेटतात. पाहूयात काय घडेल. ऑन साइड पूर्णपणे पॅक केली जाते. 4 क्षेत्ररक्षक आता डीप मध्ये ठेवले गेले. तर ऑन साइडला पाहूयात फायदा किती घेतला जाईल. स्ट्रायकर एंडला पुन्हा एकदा समीर. पुन्हा क्रॉस बॅटरनं मारायचा होता. याही वेळेस आपण पाहत आहोत तोच फटका खेळायचा होता, परंतु आता कनेक्शन राहिलेलं नाहीत. चांगला बॉल येतोय. ही प्लॅनिंग चांगला आहे, कारण ज्या पद्धतीने तुम्ही फिल्डिंग लावली आहे त्या पद्धतीने तो स्ट्रोक खेळण्यामध्ये भाग पाडलं जात आहे आणि ते तिथे आपण पाहत आहोत कनेक्शन राहिलेलं नाहीत. या चेंडूवरती आला अजून एक डॉट बॉल. चांगली कामगिरी गोलंदाज सनी या मॅच मध्ये देखील दाखवतो. डेट ओव्हर मध्ये धावा झाल्यात फक्त 23. बॉलचं वेट करून मारायचं होतं. स्क्वेअर कट करायचा होता. बॉल निघालाय. वाईड लाईनच्या आतमध्ये आहे असं पंच कळवत आहेत आणि त्यानंतर आता कदाचित हा चॅलेंज केला गेलाय. पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केलं गेलंय. व्हाईट बॉलसाठी रिव्ह्यूची मागणी झाली आहे बॅटिंग करणाऱ्या टीमकडनं. योगेश टेनिस क्रिकेट.in सध्या तरी आता कार्य करतायत आणि आता हा बॉल चेक केला जाईल तर अंपायर कडनं. यस इट इज फेअर बॉल. चांगला चेंडू आहे आणि अजून एक डॉट बॉल आलाय. डॉट बॉल वरती डॉट बॉल येत आहेत आणि सध्या तरी असं वाटलं होतं की तो इफेक्ट पाडू शकतोय समीर, परंतु तसं घडलेलं नाहीत. 23 धावा झाल्यात. आता यावेळेस काय घडेल. अजून एक चांगला बॉल. लगातारचा हा तिसरा डॉट बॉल आलाय समीरच्या विरोधामध्ये. संदीप बरप सध्या तरी नॉन स्ट्राईक एंडला आहे, ज्याच्याकडे क्षमता खूप सारी होती स्ट्रोक खेळण्यासाठी, परंतु तो सध्या तरी आपण पाहतो सेफ झोन मध्ये काही फटके त्याने खेळले आणि मग त्यानंतर त्याला स्ट्राईकच मिळालेले नाहीत. त्याचमुळे ते स्कोर कार्ड त्या पद्धतीने दिसतंय. 23 झाल्यात. अंतिम बॉल वरती एकसा कव्हरला हा फटका. शॉट एकसा कव्हर मध्ये झेल सोडला गेलाय. 2चा कॉल आहे. स्ट्रायकर नॉन स्ट्राईक एंडला फेकी होते आणि तोपर्यंत आपण पाहतो 2 मिळाला तर 3चा कॉल आहे. घडेल काय बिघडेल काय. आणि आता पहा ही शर्यत जुंपली आहे आणि त्या शर्यतीमध्ये जिंकलाय गोलंदाज आणि फलंदाजाला परतावा लागेल. मिळेल विकेट. 2+ विकेट. झटका क्रमांक लागेल अजून एक आणि आता धावा झाल्यात 25. 4 ओव्हरला 25 आणि या मॅच मध्ये करायचे आहेत 24 बॉलला 26. आहे त्यांच्या दोन्ही संघाचे कॅप्टन आपण कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. जयकांतची आमच्यापर्यंत सूचना पोहोचते. प्लीज आपण दोन्ही संघाचे कॅप्टन आपण कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा, त्यानंतर तो मॅच चालू होईल अशी सूचना आलेली आहे, लक्षात घ्या. पुढचा जो मॅच आहे तो आपल्याला पाहायला भेटणार आहे. एका बाजूला सुसरवाडी संघ आहे आणि दुसऱ्या बाजूला आपण केळीचपाडा संघाला पाहणार आहोत.
चला कॅप्टन लवकरात लवकर या, ते सन्मान वगैरे होणं, त्यानंतर तो टॉस होणं इनिंग ब्रेकमध्ये कंपल्सरी आहे, त्यामुळे लक्षात घ्या, लवकरात लवकर या. सुसरवाडी आणि केळीचा पाडा असा तो मॅच असेल. आणि त्यानंतर अजून एक मॅच होणार आहे शिवण्णा स्पोर्ट्स दामणी विपक्षामध्ये तिरंगा स्पोर्ट्स बिरवाडी. ओके, बिरवाडी तो संघ आपल्याला पाहायला भेटेल. तशी देखील एक मॅच होणार आहे, हे लक्षात घ्या. त्यामुळे आता जो पुढचा मॅच आहे तो सुसरवाडी विपक्षामध्ये केळीचा पाडा. चला कॅप्टन यायचा आहे, आपला सन्मान होतील. केळीचा पाडा संघाचे कॅप्टन आपण या, आपला सन्मान होणार आहे या व्यासपीठावरती. आपण या स्पर्धेचे घटक बनला आहात, त्याचमुळे आपल्याला एक सन्मान चिन्ह दिलं जाईल. या स्पर्धेची गोंड आठवण आपल्याला नेहमीच राहील, त्यासाठी ते एक सन्मान चिन्ह आणि तो सन्मान कॅप्टनचा होणार आहे या स्पर्धेच्या अंतर्गत. हे खूप चांगली संकल्पना या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला भेटते. चला जायचं आहे दोन्ही संघाचे कॅप्टन टॉस बॉक्समध्ये. सन्माननीय बाळूजी बरोरा साहेब, आपल्याला मी विनंती करतोय, आपण आपला शुभ हस्ते दोन्ही संघाचे कॅप्टनचा आपण सन्मान आपण करायचा आहे आणि त्यानंतर पुढच्या मॅचचा टॉस आपल्या शुभ हस्ते केलं जाईल. चला लक्षात घ्या, ज्या महत्त्वाच्या सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवल्यात, चालू असलेल्या मॅचसाठी महत्त्वाची सूचना आलेल्या आहेत. तसा मॅच चालू होणार नाहीत मित्रांनो, प्लीज कॉर्पोरेट करा थोडं, ही सूचना महत्त्वाची असेल. चला तोपर्यंत आपण पुढच्या मॅचचे जे दोन्ही संघाचे कॅप्टन आहेत त्यांचा सन्मान करत आहोत. केळीचा पाडा संघाचे कॅप्टनचा सन्मान व्यासपीठावरच्या अंतर्गत प्रेझेंटेशन बॉक्समध्ये केला जातो आणि त्यानंतर आपण पाहत आहोत हा सन्मान सुसरवाडी संघाच्या कॅप्टनचा होत असताना आपल्याला पाहायला भेटतोय. स्पर्धेचं सन्मान चिन्ह, त्यानंतर प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि शॉल देऊन त्यांना अगदी आपण पाहत आहोत या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये तिथे हा सन्मान दोन्ही संघांच्या कॅप्टनचा होता. आणि आता टॉस करूयात. पाहुण्यांच्या शुभ हस्ते हा टॉस तिथे केला जाईल. दोन्ही संघाचे कॅप्टन तिथे उपस्थित आहेत. चला तर हा पुढच्या मॅचचा टॉस देखील तिथे पाहुण्यांच्या शुभ हस्ते केला जातोय. आदिवासी चषक 2026 ही स्पर्धा आजच्या दिवसाचा हा तिसरा, आजच्या स्पर्धेचा हा तिसरा दिवस. ओके, सुसरवाडी ऑन द टॉस and elected to field first for this next match. मॅच आपण थांबवायच्या आयोजकांची सूचना आमच्यापर्यंत येते. फक्त कॅप्टन आपण लवकरात लवकर या, कारण आयोजकांच्या सूचना येतात. चला मॅच चालू करायचे आहे.
चला मॅच चालू केली जाईल आणि आता 24ला 26 करायचे आहेत. ती आज गोलंदाजी अटॅकिंग दिसेल का हा प्रश्न सगळ्यात मोठा पडलाय तुम्हा सगळ्यांनाच. कारण सध्या तरी बॅटिंगमध्ये नाराज केलंय परंतु बॉलिंग बाकी आहे आणि गोलंदाजी अटॅकिंग याही टीमकडे चांगले आहे. त्याचमुळे पाहूयात पहिलाच बॉल यावेळेस आपण पाहतो क्रॉस बॅटेडने खेळला फटका चांगला आहे. गॅपमध्ये बॉल दिसतोय क्षेत्ररक्षक एका टप्प्याने उचलला जाईल 2चा कॉल आहे आणि आता ते 2 धावा सहज कॅरी केला जात आहेत. लूज घेऊन चालणार नाहीत लेझीपणा दाखवून चालणार नाहीत. या मॅचमध्ये तो संघर्ष जारी ठेवावा लागेल. विजय मिळवायचा असेल तर इथून ते प्रयत्न शर्तीचे करणं गरजेचे आहेत. कारण इथे आता तुम्हाला या मॅचमध्ये गमावण्यासाठी काही राहिलेलं नाहीत कारण तुम्ही धावा कमी काढल्यात. आता कमावण्यासाठी जे काय आहे ते तुम्हाला कमवावं लागणार आहे या मॅचमध्ये. समोर होता बॉल वेगामध्ये हाताळलाय सोपान बरतचा हात तेच तरात चेंडू निघाला विकेट किपरकडे. चांगला बॉल याच लेंथ अँड लाईनवरती गोलंदाजी होणं चांगली गरजेचे आहे तर या मॅचमध्ये तुम्ही फाईट देऊ शकतायत. कारण छोटं टार्गेट आहे लोवेस्ट स्कोरिंग मॅच हाय व्होल्टेज होत आहे ते आम्ही पाहिलंय भरपूर वेळा आणि तसाच हा कदाचित तो मॅच असावा. शाळी झपाट्या संघाच्या विपक्षामध्ये बेस्ट ऑफ बेलकडीपाडा संघ हे प्लॅनिंग करणे गरजेचं आहे. प्रत्येक बॉल या मॅचचा निर्णयात्मक आहे त्याच उद्दिष्टाने बॉल हाताळावे लागतील. सोपानला सुरुवात चांगली करून द्यावी लागेल. दुसऱ्या बाजूला धावा काढायच्या आहेत. मॅन्डेटरी पॉवर प्ले चालू आहे त्याचा फायदा घेणं गरजेचं असेल. झेल उडालाय थोडासा पुढे पडलाय बॉल आणि त्याचमुळे तो झेल होता घेता आलेला नाही. 3 बॉलचा वाजवी खेळ आणि 3 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला भेटत आहेत. पहिला बॉलला 2 दुसरा बॉल डॉट बॉल तिसरा बॉलला सिंगल. 21ला 23 हवा आहेत. सामना सहसा सोडणार नाहीत हे मात्र निश्चित आहे कारण प्रत्येकाला हा स्पर्धा जिंकायची आहे प्रत्येकाला टायटल जिंकायचं आहे. एक सिंगल मिळाली 2चा कॉल आहे. पुन्हा एकदा 30 रन मिडल विकेट. पाहूयात प्रश्न विचारले गेले त्यांनी तोपर्यंत अच्छी तर अगदी आपण पाहत आहोत ती चर्चा झाली आणि मग त्यानंतर आपण पाहत आहोत त्या चर्चेला तर उधाण आलं होतं परंतु त्यानंतर आपण पाहिलं तर तिथे आपण पाहत आहोत नॉट आउटचा इशारा पण सनकडनं आला आणि मग त्या मिळाला तर या रिस्कच्या 2 धावा 2च्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय. धावा झाला तर 5 20 बॉलला करायच्या आहेत 21 धावा. आज गोलंदाजाची खरी कसोटी आहे या मॅचमध्ये. बेस्ट ऑफ बेलकडीपाडा संघाच्या 4 बॉलला 5 आल्यात. सिंगल डबलला प्राधान्य दिलं जात आहे. ओपनिंगची जोडी सनीच्या सोबतीला तुकाराम आपल्याला पाहायला भेटतोय. तुकाराम वाघ आणि सनी वातेस हे 2 खेळाडू पाहायला भेटत आहेत आणि आता हा 30 तरार बॉल केलाय. बॉल टू बॉल धावा आल्यात. 5 बॉलला 5 आणि आता 19 बॉलला 21 करायचे आहेत. अंतिम बॉल मॅन्डेटरी पॉवर प्ले चालू आहे या षटकामध्ये. कमीत कमी रोखावा लागेल. आता ही विकेट महत्वाची पकडेला जाईल झेल आणि संपेल खेळ. महत्वाची विकेट फलंदाज झाला बाद. सनीची विकेट. चला 5ला पहिली विकेट गेली आहे मैदानाच्या आतमध्ये. फायनली ते इकॉनॉमिकल षटक तर राहिलं आणि त्याच्यामध्ये त्या विकेटची गरज होती ती विकेट देखील घेतली गेली आहे. सनी बाद झालाय. 5ला पहिली विकेट आणि आता 18ला 21 हवा आहेत. चांगली गोलंदाजी सोपान बरफकडनं पहिल्याच ओव्हरमध्ये पाहायला भेटली. हातच खोलू दिलेले नाहीत. चौकार आणि षटकारापासून वंचित ठेवले. जशी पहिल्या इनिंगची सुरुवात होती डगमळत तशीच याही इनिंगची सुरुवात
थोडीशी डगमळतच राहिली आहे. पहिल्या इनिंगमध्ये आपण पाहिलं तर बॅटिंग करत असताना जिथे देखील आपण पाहिलं असेल बरोबर तो सामना चालू आहे. पहिल्या इनिंगमध्ये जेव्हा बेलकडीपाडा संघ बॅटिंग करत होता तेव्हा देखील त्यांनी पहिल्या ओव्हरला 5च धावा काढल्या होत्या. आणि आता याही इनिंगमध्ये आपण जर कंपॅरिझन करायला गेलं तर याही ओव्हरला 5च धावा आल्यात. मॅन्डेटरी पॉवर प्ले बरोबर चालू आहे आणि तो कट टू कट मॅच सध्या तरी चालू राहिला आहे. 18ला आता 21 करायचे आहेत. बॉलिंग मार्कवरती थोडंसं चेंजेस पाहायला भेटेल. समीर वातास आपल्याला पाहायला भेटतोय बॉलिंग मार्कवरती दुसऱ्या ओव्हरमध्ये. स्ट्रायकर एंडला आपल्याला तुकाराम वाघ पाहायला भेटतोय. नॉन स्ट्राईक एंडला नवीन खेळाडू आलाय संजय बरब. ही जोडी आता खूप महत्वाची असणार आहे शाळी सपाट्या संघासाठी. पहिलाच बाउन्सर यावेळेस फटका फसवलाय आणि आता तो पुन्हा झटका दिलाय आणि आता मिळते आहे दुसरी विकेट. 5ला दुसरा झटका. आता 5 वरती दुसरी विकेट. म्हणून मी म्हणालो होतो सहसा मॅच सोडणार नाहीत. बेस्ट ऑफ बेलकडीपाडा संघ देखील या मॅच मध्ये तो बेस्ट द्यावा लागणार आहे. अजून एक चांगला बॉल परंतु पाहावं लागेल लाईन पाहावं लागेल. पंच कळवत आहेत त्यावेळेस व्हाईट बॉलचा इशारा. व्हाईट लाईनच्या थोडंसं बाहेर राहिलाय हा बॉल. लाईन चांगली होती थोडीशी लाईन खराब राहिली. हा बाहेर ठेवण्याचा प्रयत्न फसला गेलाय आणि नक्कीच आपण पाहत आहोत हे म्हणजे तावडे सरांचा हा इशारा. व्हाईट बॉलचा धावा झाला तर 6. 17ला 20 हवा आहेत. समोर होता ड्राईव्ह केलाय. फिल्डर आहेत लॉंग ऑन मध्ये. क्षेत्ररक्षक येतोय संदीप. बॉल फेकी केली जाईल. एकच सिंगल मिळेल असं वाटतंय. सिंगलच्या मदतीने धाव फलक पुढे सरसावेल आणि आता धावा झाला धाव फलकावरती. टोटल धावा झाल्यात 7. 16 बॉलला 19. ती चुरस ठेवली जाते. मैदानाच्या आतमध्ये एका धावेसाठी धावाधाव करणं गरजेचंच असणार आहे. कारण सहसा विजय तुम्हाला मिळणार नाही. त्यासाठी तुमचा तो कडा संघर्ष जारी ठेवणं गरजेचं असेल. एखादा मोठा फटका मी म्हणेन या धावसंख्येचा जो दबाव बनवला गेलाय गोलंदाजी करणाऱ्या टीम कडनं तो दूर केला जाईल. परंतु त्यासाठी आपण पाहत आहोत तसे फटके येणं गरजेचे असतील. परंतु दुसऱ्या बाजूला काय गोलंदाजी अटॅकिंग राहिली आहे. धावा तर बॅटिंग करण्यामध्ये थोडंसं नाराज केलं परंतु गोलंदाजीमध्ये ते खुश करून दाखवायचं आहे असं दिसतंय. आणि सध्या तरी आता समीर वाताचा अजून एक डॉट बॉल आलाय. 15 बॉलला 19. बरोबर लेंथ वरती पडलाय. बाउन्स मिळालाय. अजून एक लगातारचा दुसरा डॉट बॉल. आता ही मॅच बनवली जाते आणि पूर्णपणे आपण पाहत आहोत लोवेस्ट स्कोरिंग मॅच हाय व्होल्टेजच्या उंबरठ्यावरती जाते असं वाटतंय. त्याच मॅच मध्ये तसंच ते मार्गक्रमण करत असताना या मॅच मध्ये हा सामना अजून एक लगातारचा डॉट बॉल येतोय. हा तिसरा फेकलाय लगातारचा डॉट बॉल आणि आता 13 बॉलला 19. 13 बॉल मध्ये 19 धाव संख्येची गरज. काय गोलंदाजी राहिली आहे समीरशी. सिंगल डबल न काम बनवू शकलं असतं. ते लवकर करणं गरजेचं होतं. आता 13 बॉलला 19 हव्यात. टायमिंग करून बसलेत. फटका फसला. विकेट किपर यावेळेस झेल पकडतोय आणि इथे अरुण वळंबाने हा झेल पकडलाय. संपेल अजून एक खेळ. 7व्या धाव संख्येवरती ही तिसरी विकेट. सामना होता कुठे आणि सामना चाललाय कुठे. आता पूर्णपणे पॉझिटिव्ह बॉडी लँग्वेज सध्या तरी आता पाहायला भेटते बेस्ट ऑफ बेलकडीपाडा संघाची.
12ला 19 करायचे आहेत. पण थोडी नवीन खेळाडू पाहायला भेटतोय. पाहूयात बॉलिंग मार्क वरती कोणता गोलंदाज येईल तिसऱ्या ओव्हरमध्ये. दुसऱ्या ओव्हरमध्ये जे समीर वातासची गोलंदाजी राहिली आहे, फक्त तिथे 2 धावा त्यानं दिल्यात आणि 2 धावा देत असताना 2 विकेट देखील 2 मोहरे देखील त्याने टिपलेत आणि आता मॅच मध्ये बनवून राहिलेत. आता तर मी म्हणेन बॅटिंग करणाऱ्या टीमवरती थोडासा दबाव आलाय, कारण ते धावा आलेल्या नाहीत. 12 बॉलचा खेळ झाला आणि धावा झाल्यात फक्त 7ला 3 विकेट आणि आता 12ला 19 हवा आहेत. 12 चेंडूमध्ये 19 धाव संख्येची गरज. वाट मॅच, चांगला सामना रंगलाय, चांगला मॅच रंगतोय. म्हणून मी तो उल्लेख केला, एक चौकार एक षटकार या मॅच मध्ये पुन्हा एकदा घेऊन येईल. किंवा जर 12 बॉलला 19 हवा आहेत, मग तुम्हाला त्या सिंगल डबल न देखील तुम्ही मॅच बनवू शकतायत. परंतु ते कनेक्शन होणं, बॅट आणि बॉलचं संपर्क साधणं हे गरजेचं असणार आहे. बॉलिंग मध्ये चेंजेस यावेळेस आपल्याला गणेश कोर आपल्याला बॉलिंग मार्क वरती पाहायला भेटतोय. क्रॉस बॅटेडने खेळलाय, लॉफ्टेड हिट आहे, बॉल उंच गेलाय, फिल्डर मिड विकेटला झेल पकडतोय. सोपान बरबचा हा यशस्वी झेल आणि आता 7ला 4थी विकेट फलंदाज बाद. फिल्डिंग लावायचं, लगेच जागा घ्या. आता 7 वरती 4 विकेट गेल्या. शाळेचा पडा संघ थोडासा आता पिछाडीवरती दिसतोय, कारण जे टार्गेट होतं ते असं वाटलं की सोपं आहे. जिथे 24ला 26 म्हटलं तर खूप सोपं वाटल्या, परंतु त्यानंतर या धावा काढत असताना थोडंसं नाकी नव्हे येते. चला जास्तचा वेळ होतोय, लक्षात घ्या. फिल्डिंग लावा. 11ला 19 अजून देखील अन्य मॅचेस खेळवायचे आहेत, लक्षात घ्या. ऑलरेडी लेट आहोत. 11 बॉलला 19. पुढचा मॅच देखील एक खूप महत्त्वाचा असणार आहे. सुसरवाडी संघाच्या विपक्षामध्ये केळी सपाटा संघाला आपण पाहणार आहोत आणि तो मॅच झाल्यानंतर शिवन्या स्पोर्ट्स दामणी संघाच्या विपक्षामध्ये बिरवाडी असाही मॅच एक असेल आणि तो पहिल्या राऊंडचा अंतिम मॅच असणार आहे. मग त्यानंतर सेकंड राऊंडलाच आपण सुरुवात करणार आहोत आजच्या दिवसाच्या. वेट केलं होतं बॉलचं आणि त्यानंतर आपण पाहतात बॉल निघालाय, परंतु बॅटिंग करणाऱ्या टीमनं बॅट्समननं लगेचच चॅलेंज केलंय पंचांच्या निर्णयाला. बॉल आता चेक केला जाईल. यस, इट इज फेअर बॉल. चांगला बॉल आहे असं कळवत आहेत पंच. अजून एक आपण पाहत आहोत महत्वाचा हा चेंडू तिथे हाताळला जातोय. अजून एक डॉट बॉल येतोय. या मॅच मध्ये जर पाहायला गेलं तर आता पुन्हा एकदा पुनरागमन होत असताना या मॅच मध्ये आपण पाहिलंय आणि हे पुनरागमन होतंय बेस्ट ऑफ बेलकडीपाडा संघाचं. आता हा वाईट बॉलचा इशारा पंचांनी कळवलाय. 1च्या अर्धा मदत मिळेल. धावा झाल्यात 7 वरनं आता 8 धावसंख्येवरती धाव फलक. 8ला 4 विकेट दिसत आहेत. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना शाळेचा पाडा संघ आणि 9ला आता 18 करायचे आहेत. 9 बॉलमध्ये 18 धावसंख्येची गरज. क्रॉस बॅटेडनं मारलाय. लॉंगनला फिल्डर आहे. 2-2 क्षेत्ररक्षक धावत आहेत. गॅपमध्ये बॉल दिसतो आणि आता बॉल निघाला एका टप्प्यानंतर बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि हा सगळ्यात महत्वाचा चौकार. 4 धावा. एक चौकार तुमचा धावसंख्येचा दबाव तर कमी करेल आणि सध्या तरी त्यासाठी आलेला हा महत्वपूर्ण मी म्हणेन चौकार आलाय.
रोहितच्या बॅटमधून आलेल्या या 4 धावांनी आता 4च्या मदतीने धावफलक 12. 8 बॉलला 14 हव्यात. 8 चेंडूमध्ये 14 धावसंख्येची गरज. चांगला सामना रंगलाय. मिडल ऑर्डरचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग करतोय. रोहितचा हा फटका फसला आणि तिथे झेलबादची संधी गमावली जाते. हा तर सोपा झेल होता, समोर पडलाय, तिथे कलेक्ट करता आलेला नाही. हा झेल पकडता आलेला नाही आणि त्याचमुळे परिणाम स्वरूप एक सिंगल खर्च करावे लागते गोलंदाजाला. सिंगलच्या मदतीने 13 झाला आणि आता 13 अजून काढायचे आहेत. 7 बॉलला 13ची गरज. शेवटच्या चेंडूपर्यंत तो तसाच मॅच रंगेल असं दिसतंय. लोवेस्ट स्कोरिंग 24 बॉल 26 हे टार्गेट होतं आणि आता 7 बॉलला 13 करायचे आहेत. आता हा बॉल यावेळेस देखील आपण पाहत आहोत प्लॅन मिस. ओव्हर क्रमांक समाप्त होईल. एका इनिंगला एकच रिव्ह्यू आहे, तो रिव्ह्यू लॉट झाला, लक्षात घ्या. तो व्हाईट बॉलसाठी तुम्ही घेतलेला होता ऑलरेडी, त्यानंतर तो तुमचा रिव्ह्यू लॉट झालेला आहे शाळेचा पडा संघाचा. आता अंपायरचं डिसिजन तुम्हाला अंतिम मानावं लागेल. 6 बॉलला 13 हवा आहेत. 6 बॉलला 13 धावसंख्येची गरज. चला 13 झालात. अर्धा पल्ला तुम्ही 3 ओव्हरमध्ये गाठला आणि अर्धा पल्ला 6 ओव्हरला तुम्हाला 6 बॉलला गाठायचा आहे. 18 बॉलला 13 काढल्या गेल्यात. अशाही परिस्थितीमध्ये 4 विकेट घेतल्या गेल्यात आणि आता 6 बॉलला 13 करायच्या आहेत. डिंक्स बॅक घेतला गेलाय. चला थोडंसं फास्ट देखील खेळायचं, लक्षात घ्या. पुढचा मॅच देखील तयारीला लागायचा आहे दोन्ही संघांनी. पुढचा मॅच केळी सपाटा संघाच्या विपक्षामध्ये आपल्याला सुसरवाडी संघ पाहायला भेटेल आणि हा देखील मॅच खूपच चांगला रंगलाय, जिथे 6 बॉलला 13 करायचे आहेत. आजच्या दिवसाचा पहिलाही मॅच खूप चांगला रंगला होता, जिथे 53चा चेस मैदानाच्या आतमध्ये चालवत असताना त्या धावा 53 चेस केल्या गेल्यात पहिल्या मॅचमध्ये. आणि आता हा जो मॅच पाहत आहोत तो देखील कट टू कट चाललाय. बरोबर तो सामना चालू आहे. 6 बॉलला 13 करायचे आहेत. चला फिल्डिंग लावा, जास्तचा वेळ घेताय सोपान प्लीज. अरुण वळंबा, चला जास्तचा वेळ होतोय. मॅचची सिच्युएशन जाणता आहोत, परंतु महत्त्वाचा तो वेळ आहे आणि ऑलरेडी थोडासा जास्तचा वेळ गेलेला आहे बाहेर, त्याच्यामुळे थोडंसं फास्ट खेळा. 6 बॉलला 13. सहा चेंडूमध्ये 13 धावसंख्येची गरज. चला सामना चालू होणं गरजेचं असेल. हा पहिला चेंडू पाहायला गेला तर बन्साने व्हाईट बॉल घोषित केलेला आहे आणि आता 6 बॉलला 12 करायचे आहेत. अजूनही मॅच मध्ये भरपूर काही आहे असं दिसतंय. विनोद वातास बॉलिंग मार्क वरती आपल्याला अंतिम ओव्हर मध्ये पाहायला भेटलाय. तिन्ही गोलंदाजांना खूप चांगलं कार्य केलंय. सोपान बरबचं पहिलं षटक 5 धावसंख्येचं, दुसरं षटक समीर वातासचं 2 धावसंख्येचं, तिसरं षटक 6 धावसंख्येचं राहिलं आणि आता 6 बॉलला 13 करायचे आहेत. पहिलाच 1 साची मदत दिली आहे. आता 6 बॉलला 12 करायचे आहेत. 14 धावा झाल्यात. क्रॉस बॅटेडने खेळाय, मागे चाललाय बॉल, क्षेत्ररक्षक आहेत, डीप मध्ये धावतायत आणि आता तो बॉल अडवला जाईल का पाहूयात. अडून बॉल फेकी केला गेला आणि तोपर्यंत तो थोडासा ॲक्वर्ड राहिलाय, थोडासा बाहेर राहिलाय. त्या स्ट्रीक वरती बरोबर तो थ्रो नव्हता आणि त्याचा फायदा घेतलाय फलंदाजांनी. या चेंडूवरती पाहायला गेलं तर धावून पळून 2 धावा कंप्लीट झाल्यात आणि आता या 2च्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय. धावा झाला धावफलकावरती 16 आणि 5 बॉलला करायच्या आहेत आता 10 धावा. 5 चेंडूमध्ये 10 धाव संख्येची गरज. खूपच चांगला सामना रंगलाय. 3 गोलंदाजांची मेहनत जर सार्थक ठरवायची असेल तर धावा डिफेन्स करावा लागतील. आणि दुसऱ्या बाजूला फलंदाजांनी नाराज केलं आणि अजून एक फलंदाज नाराज करतोय. महत्वाची अजून एक विकेट कॅरी होते. 16ला 5वा झटका. फलंदाजी करत असताना शाळेचा पडा संघाला फलंदाज बाद.
16 वरती आता 5 विकेट गोळा केल्या गेल्यात आणि आता 4 ला 10 हव्यात. ज्या फलंदाजाकडनं अपेक्षा खूप साऱ्या डगआउटला होत्या की तो मॅच फिनिशिंग टच देऊ शकतोय, अशा परिस्थितीमध्ये ती विकेट सगळ्यात महत्वाची सध्या तरी फेकली गेली आणि तिथे रोहित भगतची विकेट मिळाली आहे. आणि आता 4 बॉलला 10, 4 बॉलला 10 करायचे आहेत. सुदामसाठी हा बाउन्सर हाताळला गेला आणि तिथे आपण पाहत आहोत 1 फॉर दी ओव्हर. पहिला बाउन्सर हाताळला गेला या ओव्हरचा. 1 फॉर दी ओव्हर अँड ओनली फॉर दी ओव्हरची ग्वाही देत असताना सध्या तरी आपण पाहत आहोत गोलंदाजाला हा बाउन्सर हाताळला गेला आणि आता राहिले 3 बॉल. 3 बॉलला करायचे आहेत 10 धावा. 3 चेंडूमध्ये 10 धाव संख्येची गरज. हा मोठा शिरकाव केलाय बेस्ट ऑफ बेलकडीपाडा संघाने या मॅच मध्ये. क्रॉस बॅटेडने खेळले, तितकाही फटका चांगला वाटत नाहीत कारण तितकंसं टायमिंग जुळालं नाहीत. क्षेत्ररक्षक येतो, एक मिळाली सिंगल आणि आता तो धावत झालाय बॉलला घेऊन आणि तिथे पाहायला गेलं तर एकच सिंगल. आता 2 बॉलला 9. या सामन्यामध्ये बॅटिंग करणाऱ्या टीमनं थोडंसं नाराजच केलंय. सोपा सामना होता, कठीण करून बसलेत आणि आता 2 बॉलला 9, परंतु सामना संपलेला नाहीत. मॅच ऑन ठेवायची असेल तर चौकार किंवा षटकाराचा आता या बॉलवरती येणं गरजेचं आहे. कंपल्सरी चेस. कंपल्सरी चेस हा स्पर्धेचा नियम आहे, त्याचमुळे त्या 2 बॉलला 9 धावा काढावाच लागणार आहेत. आणि त्याचमुळे तुम्ही उल्लेख केलाय की चौकार किंवा षटकारच मारावा लागेल तर तो मॅच ऑन राहील, अन्यथा 3 धावा तरी काढावाच लागतील. पाहूयात या बॉलवरती काय घडेल. समोर होता क्रॉस बॅटेड नंतर खेळलाय, पाहूयात काय घडेल या बॉलवरती. एक सिंगल तर मिळाली, 2चा कॉल आहे आणि आता त्या 2 धावा देखील मिळत आहेत. थ्रो स्ट्रायकर एंडला झालाय, तो तिकडे पडलाय आणि तोपर्यंत 2च धावा मिळतील असं दिसलंय. आणि आता सामना अंतिम चेंडूवरती येऊन ठेपला आणि राहिलं समीकरण या मॅचचं गणित 1 बॉलला 7. कंपल्सरी चेस. जरी षटकार मारला तरी 1 धाव संख्येने तो सामना गमवावा लागेल, परंतु जर कहाणीमध्ये ट्विस्ट जर आलं तर ती गोलंदाजाची चुकी होऊ शकते का, पाहूयात. 1 बॉलला 7 करायचे आहेत. एक चेंडूमध्ये 7 धाव संख्येची गरज. 26चा चेस होता 24 बॉलला आणि आता 1 बॉलवरती 7 काढायचे आहेत. वाईड नो बॉल येईल का, पाहूयात. आणि तिथे तो बॉल यावेळेस बॅटला स्पर्श झाला आणि तिथे फिल्डिंग देखील चांगली झाली. बॉल स्टॉप झाला आणि अशाही परिस्थितीमधून तो सामना जिंकलाय. बेस्ट ऑफ बेलकडीपाडा संघानं या मॅच मध्ये बेस्ट देत असताना बेस्ट ऑफ बेलकडीपाडा संघाचा जयकार झाला. अभिनंदन.